नमस्कार, जयास किचन मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे साबुदाण्याच्या उपासाच्या कुरड्या. तर चला पाहूया कुरड्या कशा बनवायच्या ते. इथे आपण 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्या साबुदाण्यामध्ये 1 गडवा पाणी टाकून तो व्यवस्थित 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवलेला आहे. तर इथे 5 आलू घेतलेले आहे आणि हे आलू स्वच्छ धुवून याचं पिलिंग करून त्याला किसून घेतलेलं आहे. तर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये पाणी गरम झाल्यानंतर 2 चमचे मीठ, 1 चमचा तेल आणि जो 4 ते 5 तास भिजत घातलेला साबुदाणा होता दिलेला आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घेतलेला आहे आणि यामध्ये 1 चमचा आपण मिरे पावडर घातलेली आहे. आणि नंतर जे किसलेले आलू होते ते यामध्ये घालायचे. छान हे मिश्रण आता घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं. तर बघा आता कुरड्या घालण्याचा आपला चीक जो आहे तो तयार झालेला आहे. तर आता कुरड्या घालूया. थोडं हे मिश्रण जे आहे थंड झाल्यानंतर कुरड्या घालायच्या. अशा छान गोल कुरड्या घालायच्या. एकदम गरम पण नाही आणि एकदम थंड पण नाही पाहिजे मिश्रण. तर अशा पद्धतीने आता आपण सर्व कुरड्या घालून घेऊया. कुरड्या घालायच्या आधी प्लास्टिकच्या कापडाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं जेणेकरून कुरड्या चिकटणार नाही. तर बघा अशा पद्धतीने एक ऊन दिल्यानंतर पूर्ण ह्या कुरड्या अशा वाढलेल्या आहेत. साबुदाण्याच्या वाढलेल्या कुरड्या तुम्ही स्नॅक्स म्हणून तळून केव्हाही खाऊ शकता किंवा उपासासाठी. तर एकदम छान रेसिपी आहे ही. तर ही नक्की ट्राय करा आणि टेस्टला पण खूप छान लागते. तर बघा अशा पद्धतीने साबुदाण्याच्या उपासाच्या कुरड्या तयार आहेत. उपासासाठी एकदम सोपी रेसिपी आहे. कुरकुरीत आणि टेस्टी कुरड्या बनलेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फेसबुक आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. थँक्यू.